नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठती अकर्मकृत. गीतेमधल्या 3ऱ्या अध्यायातला हा 5वा श्लोक आहे. या श्लोकाचा साधारण अर्थ असा की कोणीही मनुष्य हा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. मग जर कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही तर कर्माची फळं ती भोगण्याशिवाय सुटका नाही. मग जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा पुन्हा अडकणं आलं. मग असं आहे तर मोक्षाप्रत जायचं कसं? चांगलं कर्म केल्यामुळे मोक्ष मिळतो का? या सगळ्या कर्म कर्म या सगळ्या संकल्पनेचा आज पुन्हा पुन्हा उच्चार करण्याचं कारण काय आहे? कारण याच प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी आज आपण पुस्तक दर्पण मध्ये भेटतोय. पण हा उहापोह किंवा हे अनालिसिस विश्लेषण मी करणार नसून मी आपल्यासाठी पुस्तक दर्पण मध्ये कर्माचा सिद्धांत घेऊन आले. अर्थात हा सिद्धांत मी मांडलेला नाहीये बरं का, हा मांडलेला आहे हिराबाई ठक्कर यांनी. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. मूळ पुस्तक हे गुजरातीमध्ये हिराबाईंनी लिहिलंय आणि त्याचा मराठी अनुवाद आपल्यासाठी बळवंत काशीकर यांनी केलेला आहे. कुसुम प्रकाशन अहमदाबाद यांचं हे प्रकाशन आहे. आध्यात्मिक ओंजळ हा जो उपक्रम आपण ठरवलेला आहे या वर्षीसाठी, त्या अंतर्गत आपण या पुस्तकावर चर्चा करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. आशय आपल्या लक्षात आलाच असेल, कर्माचा सिद्धांत. मग तो कसा मांडलेला आहे? अर्थात भारतीय तत्वज्ञानाची रूपरेखा सांगणारा महान जगदमान्य असा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. तिच्यातील तत्वज्ञान आणि विविध भक्तिरसपर ज्या रचना आहेत संतांच्या, त्या रचनांचा आधार घेऊन विविध संदर्भ देऊन दाखले देऊन लेखकांनी हा कर्माचा सिद्धांत तपशीलवार आपल्या समोर मांडलेला आहे. त्यासाठी त्यांनी 40 मुद्दे विचारात घेतलेत. पुस्तकाची मांडणी अगदी सोपी आहे, सुटसुटीत आहे. भाषांतर म्हणजे अनुवाद सुद्धा अगदी सहजपणे केलेला असल्यामुळे तत्वज्ञानासारखा जड विषय असून सुद्धा आपल्याला तो समजायला फारशी अडचण येत नाही. सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की आपण हा कर्माचा सिद्धांत जाणून का घ्यायचा? तर असं बघा, अपॅरेंटली म्हणजे विशेषतः आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याचशा विसंगती दिसत असतात. म्हणजे आपल्याला त्याची कारणं पटकन लक्षात येत नाहीत. एक कारण झालं, त्याचा हा परिणाम झाला, असा ठोकताळा सगळीकडे वापरता येत नाही. कित्येक वेळेला उदाहरण द्यायचं झालं तर एखादं तान्ह मूल असतं, असाध्य असा आजार घेऊनच ते जन्माला येतं. मग हे असं का घडतं? त्यांनी काय पाप केलेलं आहे? त्याचा तर जन्मच आत्ता झालाय. असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात, ज्याला आध्यात्मिक भाषेमध्ये अदृष्ट म्हणतात. अदृश्य नव्हे, अदृष्ट म्हणजे जे आपल्या जाणीव नेणिवेच्या पलीकडे, आपल्याला त्याची कल्पना नाहीये, अशा अदृष्टाचा मागोवा घ्यायचा हा एक प्रयत्न आहे. याचा फायदा काय होणार आहे? अर्थात फायदा हा आपल्याला पारलौकिक दृष्टीने होणार आहे. फायदा असा की आपल्याला रिटर्न्स जर आधी समजले असतील, काय येणार आहेत, किती येणार आहेत, कधी येणार आहेत, तर आपण त्याप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो, नाही का? या दृष्टीने विचार केला तर आपला भूतकाळ, ज्याचा परिणाम आपल्याला आज वेगवेगळ्या प्रकारे कर्माच्या फळाच्या दृष्टीने भोगावा लागत असतो, चांगला किंवा वाईट अर्थातच, त्याच दृष्टीने आपला आज जर आपल्याला सुधारता आला तो आपल्या उद्यासाठी आपल्याला उपयोगात येणार आहे. म्हणजे आपला उद्या, टुमॉरो, भविष्यकाळ जर आपल्याला बेटर बनवायचा असेल, चांगला बनवायचा असेल, तर आज आपण काय केलं पाहिजे याचं दिशा दिग्दर्शन आपल्याला हे पुस्तक करतं. अर्थात आपलं भारतीय तत्वज्ञान करतं. मुख्य विषय काय आहे तर जगाचे व्यवहार हे कर्माच्या कायद्यावर चालतात. पण मग कर्म आणि कृती यामध्ये काय फरक आहे? हे दोन्ही सारख्याच अर्थाने जरी व्यवहारात आपण वापरत असलो, ऍक्टिव्हिटी, ऍक्शन अशा अर्थाने, तरी त्यात लक्षणीय फरक आहे. कर्माचे मुळात प्रकार आहेत हे मला या पुस्तकात वाचून कळलं. ते कोणते आहेत तर अकर्म, निष्काम कर्म आणि विकर्म. म्हणजे काय? आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. एकंदर आपण जे कर्म करत असतो, जे दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या, त्या दृष्टीने कर्माचे 3 भाग त्यांनी पाडलेले आहेत. एक आहे संचित, दुसरं आहे क्रियमाण आणि तिसरं आहे प्रारब्ध. तर संचित म्हणजे काय? तर आज मी जी कृती केलेली आहे तिचं फळ मला लगोलग मिळणार नाहीये, ते माझ्या खात्यावरती जमा होऊन राहणार आहे. आपला जो चित्रगुप्ताचा कन्सेप्ट आहे त्या दृष्टीने विचार केला तर आपल्या अकाउंटमध्ये त्याची नोंद झालेली आहे, जमा खात्यामध्ये. ते चांगलं वाईट कसंही असलं तरी सुद्धा ते लगेचच फळ देणार नाहीये आपल्याला. मग ते होतं संचित म्हणजे साठलेलं. जे आपल्याला ताबडतोब फळ देऊन शांत होतं त्याला म्हणतात क्रियमाण कर्म. म्हणजे काय तर मला भूक लागली, मला तहान लागली, मी पाणी प्यायले, मी अन्न सेवन केलं, ताबडतोब फळ मिळालं कृतीचं मला आणि तृप्ती लाभली, हे अर्थात क्रियमाण कर्म होय. मग प्रारब्ध म्हणजे काय तर हे जे आपण अकाउंटला बाजूला ठेवलेलं संचित कर्म आहे ते जेव्हा फळ देण्यासाठी तयार होतं, पक्व होतं, आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर, तेव्हा त्याला प्रारब्ध म्हणतात.
प्रारब्ध हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला असतो, आध्यात्मिक प्रवचनांमध्ये वाचलेलाही असतो. ते प्रारब्ध हे आपल्याला बदलता येतं का, या प्रश्नाचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. म्हणजे कधी कधी अचानक होणाऱ्या काही गोष्टी असतात, म्हणजे एखादा अपघात होणं, एखादी आपल्याला घरातच इजा होणं, या गोष्टी आपल्याला लगेचच त्यातून सुटका होण्याचा मार्ग नसतो. आपण त्यात इच्छेने किंवा अनिच्छेने ओढले जातो. तत्कालिक चूक कदाचित आपली नसते सुद्धा, तरी सुद्धा आपल्याला ते भोगायला लागतं. मग असं ते आपल्याला का भोगायला लागतं, याचा आपल्याला इथे मागोवा घेतलेला आढळतो. कधी कधी आपल्याला हे प्रश्न पडतात आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. ते काही लोक अगदी धडधडीत वाईट वागत असतात, आपल्या भोवती असलेले, समाजात असलेले, देशात असलेले, आणि ते आनंदाने जगत असतात. मग ते काय कारण असतं त्यांच्या आनंदाचं, त्यांना त्याचं फळ लगेच का भोगावं लागत नाही? तर पूर्वपुण्याईच्या जोरावरती त्यांना आता हे सुखी जीवन वाटायला आलेलं असतं. पण ही जी कर्म आता त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये रजिस्टर केलेली आहेत, अर्थात दुष्कर्म, त्याचं फळ भोगल्या वाचून त्यांची सुटका नसते. म्हणजे इथे फिफो मेथड आहे काही वेळेला, असं म्हणायला हरकत नाही, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता हे फळ कोणत्या कर्माचं, चांगल्या वाईट, कसं द्यायचं, कोणी द्यायचं, हे अर्थातच प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. कोणी त्याला परमेश्वर म्हणतं, कोणी त्याला नियती म्हणतं. एकंदर कर्माचा जो नियम आहे, लॉ आहे, त्याच्याप्रमाणे हे सगळं होत असतं. मग आपल्याला एक प्रश्न पडतो की मग माझ्या हातामध्ये काहीच नाही, स्वातंत्र्यच नाही, मला स्वातंत्र्य जर नसेल तर मग मला जगताना कुठलं सूत्र किंवा मोटिवेशन काय असणार आहे? तर आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपल्याला फळ कोणतं मिळणार आहे हे जरी प्रारब्धाधीन असलं, तर ते प्रारब्धाधीन का आहे? आपण मगाशी पाहिलं, आपल्याच आधी केलेल्या कर्माला अनुसरून ते प्रारब्धात जमा झालेलं आहे. मग ते जर आपल्याला भोगायचंच आहे, तर ते भोगताना आपण नवीन संचित तयार होऊ नये, यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन आपल्याला हे पुस्तक करतं. उदाहरण द्यायचं झालं तर असं बघा की आपल्याला किती पैसा मिळणार आहे हे कदाचित प्रारब्धात ठरलेलं आहे. मला आज प्रारब्धामध्ये इतके पैसे मिळणं होतं, मला ते मिळाले, म्हणजे ते मिळण्यापर्यंत प्रारब्ध काम करतंय. पण त्याचा विनियोग मी कसा करायचा, इथे स्वातंत्र्याचा काळ सुरू होतो. त्याचा विनियोग मी चांगल्या कामासाठी करायचा आहे का, रिइन्व्हेस्टमेंटसाठी करायचा आहे का, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी करायचा आहे का, की माझ्या तात्कालिक इच्छा ज्या व्यसनांकडे नेणाऱ्या असू शकतात किंवा एकदम मौज मजा करण्याकडे कल असू शकतो, त्यासाठी मी तो खर्च करणार आहे. यावर मला पुढे माझं जे संचित आहे, जे पुढे प्रारब्ध बनणार आहे, ते ठरत असतं, असं लेखक म्हणतात. मग ते जे लोक व्यसनामध्ये असे पैसे घालवतात किंवा वाईट गोष्टी करण्यामध्ये घालवतात, अर्थात त्यांना त्याचं फळ मिळाल्याशिवाय सुटका नसते. असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा वाटतं हे कसलं स्वातंत्र्य, ही तर जबाबदारी आहे. पण ही गोष्ट खरीच आहे ना, स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी ही ओघानेच येत असते. इट विल कम बॅक टू मी. म्हणजे मी माझी ड्युटी करायची आहे, कर्म करायचं आहे, फळाची अपेक्षा करायची नाही, याचा काहीसा नैष्कर्म्याकडे जाणारा अर्थ लोकांकडून लावला जातो. तो कसा चुकीचा आहे, लेखकांनी सोदाहरण स्पष्ट केलंय. त्यातलं एक उदाहरण सांगते. समजा मी कोणाला सांगितलं, माझ्याकडे मी काही कामासाठी मजूर बोलवले, मी त्यांना हा सिद्धांत सांगितला, कारण तो माझ्या फायद्याचा आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही कर्म करा, तुम्ही काम करा इथे, पण तुम्हाला मजुरी मिळेल याची अपेक्षा करू नका. तर हे किती चुकीचं आहे. अशाने समाजाचा तोलच बदलून जाईल, बिघडून जाईल. तर असा त्याचा अर्थच मुळे अभिप्रेत नाहीये, असं लेखक म्हणतात. ते म्हणतात की अमुकच फळ मिळायला पाहिजे, ते त्याच वेळेला मिळायला पाहिजे, हे कदाचित आपण सांगणं किंवा त्याचा आग्रह धरणं हे चुकीचं आहे काही बाबतीत अर्थातच. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर पेपर लिहिला, अभ्यास केला, तर त्याचं फळ त्यांना त्याप्रमाणे मिळणार आहे. त्यांनी याचा जर चुकीचा अर्थ घेतला तर पुन्हा एकदा आपला समाजाचा तोलच बिघडून जाईल. थोडक्यात काय, तर हे ठरवताना विवेक बुद्धीचा वापर करणं हे अगत्याचं आहे, आवश्यक आहे. मग पाप पुण्य म्हणजे नेमकं काय? आपण ज्याला पाप समजतो किंवा पुण्य समजतो, त्याचा या सगळ्या प्रारब्धाशी काही संबंध आहे का, कनेक्शन आहे का? मग जर तसा संबंध असेल तर यामध्ये ग्रहांची भूमिका कोणती? आपण जेव्हा म्हणतो फल ज्योतिष किंवा ग्रहांचा प्रभाव असतो आपल्या आयुष्यावरती, असं जर असेल तर खरोखरच हा प्रभाव असतो का, किंवा यामुळे पाप पुण्य ठरत असतं का, त्याच्यात काही बदल होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा या छोट्याशा का म्हणते, कारण हे पुस्तक अवघ्या 102 पानांचं आहे. 101 पानांमध्ये इतका मोठा आपल्याला जगण्याचा मार्ग या पुस्तकाने दाखवून दिलेला. जर ग्रहांचा फरक पडू शकत असेल तर मग उपासनेचं स्थान नेमकं कोणतं? उपासनेमुळे आपलं प्रारब्ध, संचित यामध्ये काही बदल करणं, अर्थात आपल्याला फेवरेबल, अनुकूल असा बदल करणं शक्य आहे का? तर हो, ते शक्य आहे. हा एक मोठा दिलासा आपल्याला या पुस्तकाने दिलेला आहे.
तो कसा? तर पुन्हा एकदा भगवद्गीतेमध्ये आपल्याला हा मार्ग दाखवून दिला, योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिन्हीचा समन्वय साधून आपल्याला आपलं कर्म करायचं आहे. अगदी रोजच्या आयुष्यातली छोटी छोटी कामं करताना सुद्धा आपण याचा नकळतपणे समन्वय करत असतो. कसा? त्याचं एक सुंदर उदाहरण गृहिणीच्या कृतीमधून लेखकांनी सांगितलंय. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. विशेषतः माझ्या गृहिणी ज्या इथे प्रेक्षक आहेत त्यांना हे वाचून अत्यंत आनंद होईल की आपण रोजचा जो स्वयंपाक करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण या तीनही योगांचा समन्वय साधला पाहिजे. आपण तो साधत असतो का? आपल्याला या पुस्तकात वाचल्यानंतर स्वतःशीच पडताळून पाहता येईल. तर भगवंताच्या उपासनेमुळे नेमका कसा फरक पडतो यासाठी एक छान गमतीशीर उदाहरण ते देतात. समजा मी स्वतःला असं म्हटलं की मी टाटा किंवा बिर्ला, अंबानी यांची मुलगी आहे, यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय, हे मी म्हणणं आणि टाटा, बिर्ला, अंबानी यांनी मला त्यांची मुलगी म्हणून जाहीर करणं कायदेशीररित्या, यामध्ये जो फरक आहे ना तोच फरक पडतो आपण उपासना केल्यामुळे किंवा न केल्यामुळे. लेखक म्हणतात की अशा कसोटीच्या प्रसंगी जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मी याच्यामध्ये काय कृती करणं अपेक्षित आहे, जरूर भगवंताची आपण मदत घ्यायची, पण ती आपल्या आतल्या भगवंताची मदत घ्यायची, त्याला हाक मारायचे. ते म्हणतात त्यासाठी लाऊडस्पीकर लावायची गरज नाहीये. हे सगळं साधण्यासाठी लेखकांनी काही सूत्र सांगितली आहेत. म्हणजे त्यातलं सार मला असं कळलं की माइंड युअर ओन बिझनेस हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे स्वार्थी बनायचं असं त्याचा अर्थ नाहीये, पण दुसऱ्यांच्या पंचायती तुम्हाला कशाला पाहिजेत? म्हणजे मग एखाद्याने चूक केली तर त्याला आपण शिक्षा द्यायचीच नाही का? नेमकं काय करायचं? पुस्तकात जरूर वाचा. खरं सांगायचं तर या पुस्तकाचं आपण मनापासून जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्यावरती अंकुश ठेवणं किती गरजेचं आहे आणि ते कसं करता येईल. म्हणजे व्यवहाराची कास तर सोडायची नाहीच आहे, पण कर्म बंधनातून मात्र आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. ती कशी करायची हेच आपल्याला हा कर्माचा सिद्धांत समजावून सांगतो. जाता जाता महत्वाचं, लेखकांनी जेव्हा अकर्म याची व्याख्या आपल्याला सांगितली आहे त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय. आंतरिक मौन म्हणजे अकर्म आहे. मौन पाळणं फिजिकली आपण वाचेवरती आपल्या नियंत्रण यावं म्हणून पाळणं हे आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी करायचं नाहीये, तर ते आतमधला जो विचारांचा गलबला असतो, गोंधळ असतो, कन्फ्युजन असतं, ते सगळं शांत करणं, त्याच्यापासून निवृत्ती घेणं हे आंतरिक मौन आहे. फार सुंदर रीतीने त्यांनी हे समजावून सांगितलंय. आपण जरूर वाचा. त्यानंतर ते म्हणतात की जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो दुसऱ्याच्या कोणत्याही कृतीला, जेव्हा माझ्याकडून प्रतिक्रिया दिली जाते, अर्थात जेव्हा चुकीची दिली जाते, तेव्हा आपण एक प्रकारे गुलाम बनत असतो त्या माणसाचे. कसे? म्हणजे आपण कसं वागायचं हे त्याच्या कृतीने ठरवलं नाही का? आपण आपलं स्वातंत्र्य वापरलंच नाही त्यासाठी. मग त्यावेळी आपण स्वातंत्र्य वापरायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यायोगे आपल्या संचितावरती आपण काय परिणाम करू शकतो हे अत्यंत सुंदर पद्धतीने या पुस्तकात सांगितलंय. बापरे, डोळसपणे आपल्या प्रत्येक कृतीचा असा विचार करणं आणि त्यामागचा कर्माचा सिद्धांत समजावून घेणं हे वाचणं जेवढं सोपं आहे ना तेवढंच ते अंमलात आणणं, त्याची अंमलबजावणी करणं, प्रत्यक्षात आणणं कठीण आहे. पचवणं तर आणखीन कठीण आहे. ते अशक्य तर नक्की नसणार आहे, कारण या पुस्तकाची लोकप्रियता आपल्याला तसं सांगते. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1994 ला प्रकाशित झाली होती आणि माझ्या हातात आता जी आवृत्ती आहे ती 2011 सालची आहे आणि ही 23वी आवृत्ती आहे या पुस्तकाची. यावरून आपण कल्पना करू शकता की कदाचित संग्रही ठेवण्यासाठी योग्य असंच हे पुस्तक असलं पाहिजे. कारण रोज रोज आपल्याला कृती करायच्या आहेत, कर्म करायचे आहेत आणि रोज रोज पडताळून बघायचं आहे ना कर्माचा सिद्धांत आपल्याला पाळता आला की नाही. तेव्हा आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्याला हा गुंता कितपत सोडवता येतोय हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.